रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणतात की महाराष्ट्रात भया लोकांना राहू द्यायचं की नाही बघावं लागेल. नाही, कुणाची मान्यता? मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी उत्तर भारतीय सेनेने याचिका दाखल केली. मला वाटतं की राज ठाकरे आमचे मित्रच आहेत. लोकसभेमध्ये ते आमच्या सोबत होते, पण आम्हाला काय फायदा झाला नाही. विधानसभेमध्ये ते आमच्या सोबत नव्हते, तरी सुद्धा आम्ही एवढ्या 237 जागा निवडून आणल्या. त्यामुळं राज ठाकरे यांची मराठीच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत की मराठी बोललं पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे. दबाव आणून तू मराठी बोलच अशा पद्धतीची भूमिका योग्य नाही. मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये सगळ्या राज्याचे लोक तिथं आहेत आणि मुंबईने आपलं जे व्यापक जे रूप आहे ते सगळ्या देशाला दाखवलेलं आहे. त्यामुळं बोर्ड मराठी असावे ते ठीक आहे, पण सगळेच बोर्ड मराठी राहिले तर ज्यांना मराठी वाचता येत नाही, मराठी वाचता आलं पाहिजे. पण फॉरेनर कुणी आले तर त्यांना मराठी वाचता येणार नाही, त्यांना तिथं इंग्लिश बोर्ड असला पाहिजे. तर मराठीची भूमिका त्यांची ठीक आहे, पण अशी दादागिरी करणं योग्य नाही. आणि बँकांमध्ये मराठीमध्ये व्यवहार करा असं म्हणणं म्हणजे आपली इकॉनॉमी कोलॅप्स करण्यासारखं आहे. आपल्या सगळ्या बँका उद्ध्वस्त करण्यासारखं आहे. आपली इकॉनॉमी जेवढी आपल्याला आपण वाढवत आहोत, तर बँका त्यांना मराठी माणसांना घ्या ही मागणी ठीक आहे. म्हणजे लोकल लोकांना मॅक्झिमम नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण मराठीमध्ये व्यवहार सगळा बँकांचा करा या मताशी आम्ही सहमत नाही. त्यामुळं उत्तर भारतीय काही कोर्टामध्ये गेले असतील, परंतु सरकारने या संबंधामध्ये निर्णय घेतला पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठोस अशी भूमिका घेतली पाहिजे. आणि राज ठाकरे यांची दादागिरीची जी भाषा आहे ही कुठे थांबली पाहिजे असं आपलं मत आहे. ठाकरेंचा जो शिवसेना पक्ष आहे तो आगामी निवडणुकीपर्यंत पक्षच राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं असं होईल? नाही, मला असं वाटतं की पक्षाचे नेते राहतील, परंतु पक्ष जो आहे तो तेवढा स्ट्रॉंग राहणार नाही. त्यांचं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मुख्यमंत्री बनायला निघालेले उद्धव ठाकरे जे होते, उद्धव ठाकरे साहेब जर आमच्यासोबत आले असते तर एकनाथ शिंदेचा जो काय जी घटना घडली ती घडली नसती. उद्धव ठाकरे यांनीच सुरुवातीला चुकीची भूमिका घेतली आणि ते दोन्ही काँग्रेससोबत गेले. पण नारायण राणेंचं म्हणणं हे योग्यच आहे की त्यांनी घेतलेली भूमिका ही अयोग्य असल्यामुळं त्यांना विधानसभेमध्ये लोकांनी झटका दिलेला आहे. आणि आता पुढच्या निवडणुकीमध्ये तर त्यांची अवस्था अजून एक क्षीण होईल. आता 20 आमदार आहेत, पुढच्या वेळेला जे 4-5 आमदार येतात की नाही सांगता येत नाही, असं जे त्यांनी म्हटलेलं आहे ते योग्यच आहे. पण सगळी शिवसेना संपेल असं मला वाटत नाही आणि ती सगळी संपू नये असं माझं मत आहे. याला जोडून दुसरा प्रश्न आहे. चंद्रकांत खैरे असं म्हणतायत की येणाऱ्या निवडणुका शिवसेनेच्या जे महाविकास आघाडीच्या निवडणुका ज्या आहेत ह्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील. मला वाटतं की चंद्रकांत खैरे शिवसेनेचे सिनियर नेते आहेत, आमचे ब्रूड समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत. तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना अनेक वेळेला संधी दिलेली आहे. ते लोकसभेमध्ये अनेक वेळेला निवडून आलेले आहेत आणि आता त्यांचं म्हणणं आहे की कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायच्या तो अधिकार शिवसेनेचा आहे. शिवसेनेने त्या दिशेनं पावलं उचलावी आणि जर इथल्या जनतेने कौल दिला तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे परंतु आमची महायुती एवढी स्ट्रॉंग आहे की त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येण्याचा विषय अजिबात येत नाही आहे. शिवसेनेपेक्षा या ठिकाणी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. त्यामुळं चंद्रकांत खैरे म्हणतात त्यांनी निवडणुका ते त्यांच्या नेतृत्वाखाली लढा, ते मुख्यमंत्री होतील असं मला वाटत नाही. आणि कलेक्टरला तुम्ही याच्याबद्दल काय आदेश देणार? मला असं वाटतं की ज्या जमिनी नावावर झालेल्या आहेत, पट्टे मिळालेले आहेत, ते मिळालेलेच आहे. पण काही ठिकाणी ती जमीन गायरान जमीन ही फॉरेस्टकडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि ती वर्ग केल्यामुळं काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना आता बोलणार आहे, त्यांच्यासोबत माझी मीटिंग आहे. तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांना एकदा भेटून ज्या गरीब लोक आहेत तर अशा गरीब लोकांना जी कसण्यासाठी चांगली जमीन आहे
ही जमीन फॉरेस्ट पासून वेगळी करावी आणि फॉरेस्टला वेगळी जमीन द्यावी, कारण फॉरेस्ट जमीन जर आपल्याला आतापर्यंत बरीच जमीन ही शासनानं ताब्यात घेतलेली आहे. गोरगरीब म्हणजे जे 90 पासून करत होते किंवा 80 पासून करत होते, त्यांना आता जमीन काही राहिलेली नाही, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता त्याच्यासाठी आता एक सरकारने निर्णय घेतला पाहिजे. ज्यांच्याकडं ज्यांच्या जमिनीचे पट्टे ज्यांच्या नावावर मिळालेले आहेत त्या जमिनी मला वाटतं काढलेल्या आहेत असं वाटत नाही आहे. ज्यांच्या नावावर पट्टे नव्हते अशा जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. पण त्याच्यासाठी काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आपण, कारण गोरगरीब शासकीय समित्यांवर स्थान दिलं जात नाही, कुठेही विचारणा केली जात नाही, कुठे नाही. सीट दिलं जात नाही. तर इथे तुमचे बाबासाहेब जाधव बसलेले आहेत, किती वर्षांपासून ते काम करतात. नाही कुठेही त्यांना स्थान कुठे मिळाले नाही, त्यांच्यासारखे अनेक जण आहेत. नाही, कार्यकर्ते माझे आहेत ते काय शासकीय समित्यावर काम करण्यासाठी नाही. मी ज्यावेळेस मंत्री होतो तर त्याच्या अगोदर मी कुठला जागा यशस्वी होणार नव्हतो. मी जे आंदोलन सगळ्या महाराष्ट्रामध्ये उभं केलं होतं, देशामध्ये उभं केलं होतं, नामांतराचं, भूमिहीनांचं, दलित अत्याचाराचं, बेरोजगारांचं, त्यावेळेला मी कुठल्याही समितीवर आपलं जे म्हणणं आहे त्या आमची इच्छा पण आहेच आहे माझ्या कार्यकर्त्यांना मिळावं. त्यांच्याच कार्यकर्त्यांना यांचे माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सगळ्या त्या याद्या आमच्या जिल्ह्याला मागितलेल्या आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यामध्ये 300-400 लोकांना एसओ पद आहे. आपण म्हटलं की चौथ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत, परंतु सध्या त्यांच्या वयावरून विरोधक आता मोठं वादंग उभं करत आहेत. मला असं वाटतं की विरोधकांना वादंग उभं करण्याशिवाय दुसरं काम अजिबात नाही. त्यामुळं नरेंद्र मोदी जरी वय झालं असलं तरी सुद्धा ते अजूनही स्ट्रॉंग राहणार आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीजी एकदा 29मध्ये ते प्रधानमंत्री बनतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे. आणि विरोधकांची ताकद आता फार क्षीण झालेली आहे. विरोधकांमध्ये एकमत राहिलेलं नाही आहे. पण दिल्लीमध्ये पाहिलं की काँग्रेस आणि आम आदमी पार्टी वेगळे लढलेले आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जी स्वतःच्या बळावर लढणार आहेत. त्यानंतर आता बिहारमध्ये जे इलेक्शन आहे त्या ठिकाणी आमची एनडीए फार स्ट्रॉंग आहे. बीजेपी आणि नितीश कुमार नंतर रामविलास पासवानची पार्टी आहे, आमचाही पक्ष आहे. तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकत्रितपणे लढणार आहोत आणि तिथं सुद्धा सत्ता आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. तर एकतर जनता जो निर्णय देईल, पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे कामं केलेली आहेत देशाला 10 नंबरच्या इकॉनॉमीवरून आम्ही 5 नंबरवर आणलेलं आहे. या 5 वर्षामध्ये आम्ही 4 नंबरवर जाऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळं आम्हाला आता विश्वास आहे की या 5 वर्षामध्ये आम्ही चांगलं काम केलं तर आम्हाला जनता पुन्हा सत्तेवर आणेल आणि सत्ता आमची आली की नरेंद्र मोदी अजून एकदा प्रधानमंत्री बनतील. तरी विरोधकांनी किती जरी कांगावा केला तरी नरेंद्र मोदी सगळ्यांचा प्रधान बनतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. बिहार वर्धा येथील राम मंदिरामध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. हे हिंदू राष्ट्राकडे वाटचाल म्हणावी का, किंवा या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं की रामदास तडसे ओबीसी समाजाचे आहेत. रामदास तडसे माझ्यासोबत पार्लमेंट राहिलेले आहेत. वर्धा मतदारसंघातून ते 2-3 वेळेला निवडून आले होते आणि त्यांना मला वाटतं की काय अडवण्याचा विषय अजिबात नाही. म्हणजे अलीकडे जी मोठी मंदिरं आहेत अशा ठिकाणी कोणाला विरोध केला जात नाही आहे. त्याच्यामध्ये काय विषय मला पूर्णपणे माहीत नाही आहे. पण रामदास तडस यांना विरोध झाला असेल तर ही गोष्ट योग्य नाही आहे. ती हिंदू असताना त्यांना जर तिथं अडवलं जात असेल तर दर्गा जो आहे तो दर्गा तो फक्त मुसलमानाचा असं म्हणतात, पण दर्ग्यावर हिंदू लोकांची संख्या मोठी असते. सगळ्या धर्माचे लोक जातात आणि त्यामुळं मला असं वाटतं की असा वाद करण्याची आवश्यकता अजिबात नाही आणि रामदास तडस यांना विरोध झाला असेल तर ते योग्य नाही. प्रतिक्रिया पुण्या राजस्थानच्या अलवारमध्ये एका दलित माणसाने राम मंदिरात जेव्हा पूजा केली तर भाजपच्या एका नेत्याने गंगाजलने राम मंदिराचा पूर्ण अभिषेक केला. नाही मला काही ते माहीत नाही, पण जर असं केलं असेल तर आता आमचं म्हणणं असं आहे की जो माणूस बौद्ध झालेला आहे त्या माणसाने काही हिंदू मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु राजस्थानमध्ये बरेच लोक हिंदू आहेत आणि दलित हिंदू आहेत, सवर्ण हिंदू आहेत.
त्यामुळं दलित माणसाने जर जाऊन एखाद्या मंदिरात पूजा केली असेल तर त्याचा विरोध करणं अत्यंत अयोग्य आहे. त्यांनी असा विरोध केलेला असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ते मंदिर कोण भाजपचा असेल किंवा कोणी असेल, तो हिंदू असेल ही तो पण असं काय मूर्तीचं धुणं वगैरे अत्यंत अयोग्य आहे आणि एक घटनेच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे असं आपलं असं मत. उद्धव यांची जी मागणी आहे देशभरात, तर तुम्ही राजीनामा देणार का? आणि मला वाटतं की मोदींचा विषय नाही आहे, केंद्राचा विषय अजिबात नाही आहे आणि माझ्या राजीनाम्याचा विषय अजिबात नाही आहे. मी राजीनामा अजिबात देणार नाही, कारण मला महाविहार ताब्यामध्ये आणायचं आहे. राजीनामा दिला तर काहीच होणार नाही आहे. त्यामुळे राजीनाम्याचा विषय अजिबात नाही आणि हा विषय नरेंद्र मोदींच्या हातामध्ये नाही आहे. तो बिहार विषय असेंब्लीचा तो विषय आहे. तरी सुद्धा मी एकदा मोदी साहेबांना भेटणार आहे आणि त्यांच्या कानावर या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बहुतांच्या भावना मी त्यांच्या कानावर टाकणार आहे. पण हा विषय जो आहे तो बिहार असेंब्लीचा विषय आहे. त्यामुळं त्यासाठी नक्की मी प्रयत्न बिहार में तो मेरी पार्टी इतनी स्ट्रांग नहीं है, लेकिन मेरी पार्टी ने निर्णय लिया है कि एक भी सीट ना लड़कर, वो अगर सीट मिलती है तो मैं कोशिश करूँगा 1-2 सीट मिलती है क्या, लेकिन इतना मेरे पार्टी हर जिले में काम करती है, लेकिन इतनी स्ट्रांग मेरी पार्टी वहाँ नहीं है. इसलिए मैंने पहले ही निर्णय में अभी मैं गया था तब मैंने नीतीश कुमार जी से बात की है, बीजेपी के नेताओं से मैंने बात की है और मैंने बोला है कि मैं प्रचार में आऊँगा और बिहार में मेरी पार्टी चुनाव नहीं लड़ेगी. कंगना रनौतचं असं स्टेटमेंट अभिनेत्री कंगना रनौत त्या खासदार पण आहेत. कंगना रनौत म्हणतात की मोदीजी देवाचा अवतार आहे, सामान्य पुरुष नाही. कोण देवाचा अवतार आहे? नरेंद्र मोदी देवाचा अवतार आहे. देवाचा अवतार आहे. तुमचं काय म्हणणं, खरंच देवाचा अवतार वाटतात तुम्ही? ते नाही, मला वाटतं की देवांचा अवतार वगैरे आहे असं मला वाटत नाही आहे. ते मानवाचा अवतार आहे आणि नरेंद्र मोदी अत्यंत स्ट्रॉंग असणारे प्रधानमंत्री आहे. आणि आता एकदा सर्वे झाला होता, जगातल्या सगळ्या अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाबद्दल त्या ठिकाणी सर्वे झाला. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांना 80% लोकांनी पसंती दिलेली आहे. त्यामुळे जगातले ते सर्वात लोकप्रिय नेते म्हणून त्यांचं नाव आहे. पण कोण देवाचा अवतार वगैरे म्हटलं असेल तर त्या मताची मी तर संमत नाही. चला, साहेब गॅस 50 रुपयानं पुन्हा एकदा वाढलेला आहे. गॅस 50 रुपयांनी वाढलेला आहे. गृहिणीचं बजेट कोलमडलेलं आहे. आम्हाला पुढे जायचं. साहेब विषय असा आहे की बुलढाण्यामध्ये कालपासून पारा जो आहे उन्हाचा हा 40च्या पार गेलेला आहे. या उन्हाच्या पाऱ्यासाठी काही कवितेतून मांडता येतील ओळी? आता एक तर असं आहे की विदर्भामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जेवढी उष्णता आहे पारा हा फार 40च्या 42 वरती गेलेला आहे. त्यामुळं आता मला वाटतं की पाणी अडवा पाणी जिरवा या स्कीमला प्राधान्य देणं अत्यंत आवश्यक आहे. नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला सरकारने हातामध्ये घेतलेला आहे आणि नद्या जोडल्या तर मला वाटतं की तिथं कमी पाऊस पडतो. अशा नद्यांमध्ये पाणी आलं तरी जी उष्णता आहे ती उष्णता कमी होऊ शकेल. त्यामुळे पण तरी हा जो पारा आहे तसा विदर्भामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, अनेक ठिकाणी ऊन मोठ्या प्रमाणात बिहारला होतो, तिकडेही मोठ्या उष्णता होती. तर आता हा जो निसर्गाचा खेळ आहे, कधी पाऊस असतो कधी उष्णता असते, तरी हे जर नद्या जोडण्याचा कार्यक्रम झाला आणि अजूनही मोठे डॅम झाले तरी उष्णता कमी होऊ शकते. त्यासाठी नक्कीच आपलं सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे आणि नद्या जोडण्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अग्रेसर आहोत. चला.